हाँ चंद्र हाँ बघितलं. तिथे आकाशात कसं वाटतं सुगंध छान सप्तरंग दिसले तुला कुठे तेव्हा ते सहा काहीतरी आहे ते उन्हाचं. श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. इथूनच आता आपण गड दर्शनाला सुरुवात करू. आणि याच्या अगोदर तुम्ही रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल पाहिला, आज प्रत्यक्षात रायगड किल्ल्याची भेट आणि गडाची ओळख करून देतो तुम्हाला. सर्वप्रथम शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाच्या पुण्यभूमीमध्ये तुमच्या पूर्ण ग्रुपचं, तुमच्या फॅमिलीचं मी गडावरती सहर्ष स्वागत करतो. माझी ओळख करून देतो. माझं नाव प्रदीप अवकिरकर आणि रोफेच्याच पायथ्याजवळ आमचं गाव आहे हिरकणीवाडी. आम्ही गाईड कामासाठी वरती येतो. तुम्ही सगळे रोफे प्रकल्पाने वरती आलात. ही रायगड किल्ल्याची ही बॅक साईड आहे. गडाची पाठीमागची बाजू आहे रायगडाची. गड चढून जी शिवभक्त किल्ल्यावरती येतात ती गडाची समोरची बाजू. गडाच्या समोरच्या बाजूने जर गडावरती यायचं असेल तर साधारण 1.5 तास लागतो. 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे किल्ल्याला. 3.5 किलोमीटरची ती पाऊलवाट, त्यामध्ये 2000 पायऱ्या आहेत. पण किल्ला चढायला 1.5 तास लागतो. ती समोरची बाजू. आणि रोपेने आपण 5 मिनिटात वरती येतो. ही पाठीमागची बाजू आहे. हे रायगड किल्ल्याची जर सरासरी समुद्र सपाटीपासूनची उंची पाहिली तर समुद्र स्तरापासून हा रायगड 2851 फूट उंच. आणि पायथ्याशी जिथे गाडी पार्क केली आपण तिथून रायगडाची हाईट आहे 1375 फुटाची. म्हणजे गाडी पार्किंग केल्यानंतर सुद्धा 750 मीटर उंच चालू आपण. त्या अवघ्या 5 मिनिटात ह्या रोपवेच्या साह्याने. आणि किल्ल्याचं मूळ नाव पाहिलं तर याला इतिहासात रायरीचा किल्ला म्हटलं जायचं. त्याचं मूळ नाव रायरी. आणि रायरी नावाने ओळखला जाणारा हा डोंगर आहे, हा प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये येतो. आणि आपल्याला जावळी बद्दल ऐकून वाचून माहिती असतं तर जावळी खोरं हे प्रतापगडापासून चालू होतं. रायगडाच्या दक्षिणेला प्रतापगड किल्ला आहे. क्लायमेट क्लिअर असतं तेव्हा प्रतापगड किल्ला दिसतो इथून. प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेकडे गेलो तर कोकण दिवा पाहायला मिळते. म्हणजे कोकणामध्ये आज तुम्ही फिरताय, परिसर कोकणाचा, कोकणाचं लास्ट टोक म्हणून कोकण दिवा, तिथून पुढे पुणे विभाग चालू होतो. पण प्रतापगडापासून इकडे कोकण दिव्यापर्यंत रायगड किल्ल्याच्या चारी बाजूने व्यापलेला भूभाग, या भूभागाला पूर्वी जावळी प्रांत म्हणायचे. जावळीचं खोरं, हे जावळी खोरं इतकं घनदाट जंगल की सूर्याचे किरण जमिनीपर्यंत येणं शक्य नव्हतं. अस्वलाच्या केसामध्ये ऊस सोडलेली सापडेल, पण जावळी प्रांतात हत्ती सोडला तर सापडणं कठीण होईल. इतकं दाट जंगल होतं जावळीचं. म्हणजे जावळी खोरं मोऱ्यांच्या ताब्यामध्ये होतं. जावळीचे चंद्रराव मोरे. चंद्रराव मोरे म्हटलं तर एक मराठी सरदार होता. आदिलशाहीकडे चाकरी करायचा. पूर्वी इकडे होती आदिलशाही आणि आदिलशाह दरबारात चाकरी करणारे मोरे कारभार करायचे इथे. आणि आपले राजे पुण्यातून कारभार करायचे. तुम्ही पुण्यामध्ये गेलात तर वेल्हा तालुका आहे. आणि वेल्ह्यामध्ये जर गेलात तर तोरणा किल्ला आहे तिथे. राजगड किल्ला आहे. स्वराज्याचं तोरण बांधलेला तोरणा तिथे. राजगड जिथून 26 वर्ष कारभार केला या स्वराज्याचा, तो राजगड किल्ला तिथे पाहायला मिळतो. आणि राज्य कारभार त्यावेळी राजगडावरून चालू होता. शिवरायांची नजर होती या जावळी प्रांतामध्ये, कारण पुणे विभागाला लागून जावळी चालू व्हायची. आणि हा जावळी प्रांत जर स्वराज्यामध्ये असेल तर आपलं स्वराज्य दुपटीने वाढेल. म्हणजे आपल्या ह्या स्वराज्याचा वाढता विस्तार महाराजांनी लक्षात घेऊन जावळीच्या मोऱ्यांना पत्र लिहिलं. पत्र आपण म्हणतो त्यावेळी खलिता म्हणायचे. खलिता मोऱ्यांना दिला. जावळीचे मोरे, मोरे आपण दोघे तर मराठे, मोरे आपण तर एकत्र येऊ आणि आपलं राज्य आपण दोघे मिळून उभं करू, असं प्रेमाने पत्र दिलं मोऱ्यांना. पण जावळीचे मोरे हे फार उर्मट होते, गर्विष्ठ स्वभावाचे. राजांचं पत्र पाहून पत्राचा उलटा जबाब केला की तुम्ही राजे झालात कधी? स्वतःला राजे समजणारे तुम्ही कोण? तुम्ही कधी झालात राजे? जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही. याल जावळी तर जाल गवळी, उद्या यायचं असेल तर आजच या, अन्यथा दारुगोळा तोफखाना सज्ज. म्हणजे महाराजांना चॅलेंज केलं. राजांच्या लक्षात आलं मोरे एक मराठी सरदार, प्रेमाने पत्र दिलं आपण, पण तो तर आपल्याला चॅलेंज करतोय. म्हणून महाराजांना क्रोध आला. जावळीवर आक्रमण केलं. आक्रमणासाठी तेवढं सैन्यबळ नव्हतं स्वराज्यामध्ये. 154 मावळे नेमले आणि सूर्याजी काकडे हे रीडर होते तुकडीचे. सूर्याजी काकडेंच्या पाठीमागे 153 लोक, अशी 154 मावळे राजगडावरून निघाले. रात्रीच्या वेळेस जावळी गावात पोहोचले. आणि जावळी गावात प्रतापगडाच्या इथे गेलात तर जावळी नावाचं गाव अजूनही आहे. त्या गावात आक्रमण झालं होतं त्यावेळी. आणि आक्रमणामध्ये मोऱ्यांचा भाऊ तिथे मारला होता, हनुमंतराव मोरे. चंद्रराव मोऱ्यांचा भाऊ हनुमंतराव मोरे लढता लढता मारला. चंद्रराव मोरे घाबरले. आपल्या भावाला मारलं म्हणजे दगाफटका झालेला आहे. पराभव लक्षामध्ये येतोय. भावाला मारलंय, दगाफटका होईल आणि आपल्यालाही मारलं जाईल. या भीतीपोटी ते जावळी सोडून पळाले. रात्रीच्या वेळेस रायरीच्या गडावरती आले. म्हणजे प्रतापगड सोडला आणि रायरीला जवळ केलं. रायरी किल्ल्यावरती येऊन थांबलेत मोरे. आता रात्रीच्या वेळेस कोणाला कळलं नाही मोरे नेमका निघाला कुठे.
म्हणजे ह्या रायरीवरती आलाय ही बातमी गुप्तहेर खात्याला लागली. बहिर्जी नायकांसारखी लोक स्वराज्यात लगेच बातमी मोरे रायरीवर गेलाय अशी कळताच रायरीच्या गडाला वेढा दिला होता महाराजांच्या सैनिकांनी. गडाला वेढा पडला, मोरे गडावर अडकला, अन्नधान्य पाणी संपायला लागलं आणि आता पर्यायच उरला नाही म्हणून तो शरण आला होता महाराजांना. आणि शरण येईल त्याला मरण नाही याच रूढीप्रमाणे मोरे शरण आले, त्यांना सोडून दिलं आणि या जावळीच्या प्रांतावर छत्रपती शिवरायांनी ताबा मिळवला 15 मे 1656 ला. 1656 साली ही जावळी महाराजांनी जिंकली आणि त्यावेळी या किल्ल्याला रायरी म्हणायचे. हा डोंगर होता, इथे नव्हत्या इमारती, नव्हती बांधकामं, हा फक्त डोंगर. डोंगराचं नाव तर रायरी आणि रायरीचा डोंगर आपल्या राजाने ज्यावेळी प्रथम पाहिला त्यावेळेला प्रदक्षिणा मारली होती. रायगडाला प्रदक्षिणा मारायची म्हटली तर 16 किलोमीटर चालावं लागतं. ही 16 किलोमीटरची प्रदक्षिणा गडाला चारी दिशा पाहिल्या आणि गडाच्या चारी दिशा पाहून किल्ला चढून आले राजे. आता आपण गड चढून यायचं म्हटलं तर आता पायऱ्या आहेत, पण पूर्वी पायऱ्या पण नव्हत्या रायगडाला. बाहुल वाटा होत्या, मातीचे रस्ते होते, झाडं झुडपं होती त्या रस्त्यात. ते अगदी बाजूला करत राजे गडावरती पोहोचले आणि गडावर आल्यानंतर पठार पाहिलं तर 100 एकराचा प्लेन भाग गडावरती पाहायला मिळाला. गड 1200 एकरात पसरलाय आणि ह्या गडाची भव्यता, ही भव्यता पाहून महाराजांच्या तोंडून गेलेले उद्गार बखरकार बकरीत नोंद करतायत. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोड, चौथर पगडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, प्रजन्य काली कड्यावर गवत उगवत नाही, धोंडा तासी वेकच, दौलताबाद हा पृथ्वीवरचा चखोड गड खरा परंतु उंचीने थोडका. हा गड दौलताबादच्या दशगुणी उंच आणि ऐसे देखुनी राजे संतृप्त झाले, त्यांचं मन भारावलं. राजे म्हटले तख्तास जागा, राजधानीला हाच गड खरा असावा. तख्त म्हणजे राजधानी आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून शिवरायांनी किल्ल्याची निवड केली. राजधानीसाठी अनेक किल्ले होते, राजगड होता, पण राजगड सोडून रायगडाकडे का, तर रायगड हा कोकणामध्ये येणारा किल्ला. रायगडाला भौगोलिक स्थान लाभलेलं आहे. रायगडाच्या चारही बाजूने सह्याद्रीचे कडे, पण एकही सह्याद्रीचा पर्वत हा रायगडाला टच नाही झाला, जॉईंट नाही झाला. रायगडावरती स्वराज्याच्या राजधानीवर शत्रू आक्रमणाला येतोय तर तोफा घेऊन येणार आहे, अवघड शस्त्र लागणार आहे, त्याला हत्तीसारखे प्राणी लागतील आणि या सह्याद्रीतून, या दऱ्याखोऱ्यातून ते उतरवणं शत्रूला कठीण जाईल. म्हणजे आक्रमण होणं ते शक्य नव्हतं. म्हणून शिवरायांनी राजधानीचा दर्जा या रायगडाला दिला. तटबंदी बुरुजांची गरज नाही. आणि गडकोट पाहतो तर तटबंदी बांधली जाते आणि तटबंदीच्या आतमध्ये किल्ला. ह्या गडाला तटबंदीच नाही. शत्रू जर जवळ आला तर लगेच कळणार पण नाही की हा किल्ला आहे की डोंगर. इमारती बांधकाम दिसत नसल्यामुळे महाराजांनी राजधानीचा गड म्हणून रायगडाची निवड केली. रायरीचं नामकरण शिवरायांनी रायगड केलं आणि रायगडाचं भाग्य उजळलं. स्वराज्याची राजधानी म्हणून गडाची निवड झाली आणि हिरोज इंदुळकरांना हा रायगड बांधायला दिला. रायगड किल्ला बांधायला त्यावेळी 14 वर्ष गेले होते. 14 वर्ष 11 तलाव बांधले तिथे, 84 पाण्याच्या छोट्या टाक्यात खडकात कोरलेल्या आणि 350 इमारती दगडाच्या. ह्या इमारतींकडे पाहिलं तर आलेल्या शिवभक्ताला प्रश्न निर्माण होतो की आज 2 पायाची माणसं आपण रिकामे येताना थकतो. इथे इमारतीनं लागणारी दगड इथे आणलीत कुठून? हा दगड तर खालून वरती आणणं शक्य नव्हतं. हा दगड इथे निर्माण केला. 11 तलाव कोरली, 84 टाक्या कोरल्या आणि तलावांमधून टाक्यांमधून जेवढे दगड काढले त्याला आकार चांगला देऊन बांधकामात यूज केला. एका दगडात 2 पक्षी मारले, पिण्यासाठी पाणी झालं, इमारतीनं दगड मिळाला, बांधकाम पॅकिंगला आजच्या काळात आपण सिमेंट वाळू वापरतो त्यावेळी वापरलंय चुना, गुळ आणि सिस. या बांधकामाच्या वरती पूर्वी छत होतं, सागाचे लाकडी खांब दिले होते आतून, लाल मातीचं पूर्ण बँगलोर टाईप छत. कोकणात जशी आज कौलारू घरं तशी लाल मातीची कौलं, त्या कौलांच्या आतून पैठणी कापडं लावली होती. भिंतींना रंगीबिरंगी मखमली पडदे, आता मखमली पडद्यांवर पैठणी कापडांच्या पट्ट्या. मशाली पेटल्या की पट्ट्या लखलखायच्या, पडदेवरचे चमकायचे. तेव्हा कल्पना करा काय वैभव असेल त्यावेळेचं. पण हा गड ब्रिटिशांनी अखेर उद्ध्वस्त केला 10 मे 1818 मध्ये. तेव्हा रायगडाच्या दक्षिणेकडे पोटल्याचा डोंगर आहे, त्या डोंगरावरून रायगडाच्या दारू कोठरावर मारा केला. तोफखाना पेटल्यानंतर जसा स्फोट होतो एकदम तसाच गडावरती एक प्रकार घडला त्यावेळी आणि रायगड 11 दिवस जळत होता. म्हणजे लाकडी बांधकामं इंग्रजांनी सगळी जाळलीत. मराठ्यांचे गड किल्ले उद्ध्वस्त झाले, पण राजस्थानमध्ये गेलो आणि राजपुतांचे किल्ले पाहिले त्याचे सुस्थितीत पाहायला मिळतात. प्रश्न निर्माण होतो आपलं उद्ध्वस्त झालं हे सुरक्षित कसं काय? तर राजपूत लोक शरण गेलीत, झुकली वाकलीत म्हणून किल्ले राहिले. मराठी कोणासमोर झुकले नव्हते. म्हणून मराठी शेर म्हणतात की अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. मराठे शरण गेले नव्हते म्हणून गड उद्ध्वस्त झाले. आपले गड जरी उद्ध्वस्त असले तरी इतिहास अजून जिवंत आहे. पूर्ण जग फिरलो तर भूगोल पाहायला मिळतो आणि महाराष्ट्र पाहिलं तर इतिहास. महाराष्ट्राला इतिहास आणि जगाला भूगोल लाभलाय. काय इतिहास लाभलाय हा आपण प्रत्येक पॉइंट वरती जाणून घेणार आहोत. पण गड दर्शनाला सुरुवात केली. पाठीमागची बाजू तुम्ही रोपेणीवरती आलात. हा रोपे प्रकल्प 1996 मध्ये झाला आणि रोपे प्रकल्पानंतर जे आपण सरळ पायऱ्या चढलो, 128 पायऱ्या चढून आपण किल्ल्यात प्रवेश केला. ह्या पायऱ्या आता बांधल्या 2007 मध्ये. भारतीय पुरातन विभागाने पायऱ्या बांधल्या, पूर्वी इकडून याला मार्गच नव्हता. बॅक साईडला गार्डन, बाग बगीचा तयार केली होती आणि बागेत जायला हा छोटा गेट ठेवला होता. महाराजांच्या राण्या साईच्या मेण्याच्या साह्याने
येणं जाणं या गेटमधून करायच्या. म्हणजे बागेमध्ये जाताना मेण्यात बसून जायचं, येताना मेण्यातून यायचं, म्हणून या गेटला नाव दिलं होतं मेणा दरवाजा. हे मेणा दरवाजापासून स्टार्ट झाली भिंत आहे, या आडवी भिंत पुढे पालखी गेटला एंड होते. पण मेणा गेट पासून पालखी गेट पर्यंत या भिंतीवर 6 दरवाजे आहेत. आपण त्यातल्या पहिल्या दरवाज्यातून आतमध्ये आलो आणि आपल्याला इथे एक महाल पाहायला मिळाला. हा एका राणीचा महाल आहे. एवढ्या महालामध्ये एक राणी राहायची. अशा रचनेची सेम टू सेम एकाला एक लागून पुढे आणखी 5 महाल आहेत. आपण एकात उभे आणि याच्या पुढे आणखी 5 असे 6 महाल आहेत इथे. या महालांना राणी महालाचा भाग म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या होत्या एकूण 8. महाराजांनी 8 लग्न केली. सहीबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, पुतळाबाई, गुणवंतबाई हे राण्यांची नावं. पण त्यामागचा पण राजकीय हेतू होता त्यांचा. स्वराज्यामध्ये सैनिक कमी, आपली लोक एकत्रित यायला पाहिजेत. महाराष्ट्रभर नावाजलेले त्यावेळेचे सरदार घराणे त्या सरदारांच्या मुलींशी लग्न केलं. मग विचारे मिळाले. मोहिते, गायकवाड, शिर्के, इंगळे, पालकर, जाधव आणि निंबाळकर सरदारांच्या मुलींशी लग्न करून स्वैर संबंध वाढवला. सोयरे वाढले, स्वराज्यात सामील झाले तर प्रजेत वाढ होईल. म्हणजे सरदार जर स्वराज्यात आले तर आपलं सैनिक वाढेल, आपली प्रजा वाढेल. सामील नाही झाले तर ते आपले सोयरे, ते आपल्या विरोधात पुढे जाणार नाहीत. हे हेतूने लग्न केले. राणीमाल रायगडावर 6 पाहायला मिळतात आणि प्रेषण निर्माण होतो. राण्या 8 सांगितल्या, महाल 6 आहेत. 2 राण्या कुठे राहायच्या मग? तर सईबाई राजगडावर राहायच्या पुण्यात. सईबाई म्हटलं तर संभाजी महाराजांची आई, महाराजांची पट राणी. पहिलं लग्न सईबाईंजवळ झालं. सईबाईंपासून संभाजी राजे पुत्र. संभाजी महाराज 2 वर्षाचे होते तेव्हा सईबाईंचं निधन झालं राजगडावरती. 5 सप्टेंबर 1659 सईबाई निघून गेले आपल्यातून. दुर्दैवाची गोष्ट की सईबाईंना रायगड किल्ला नव्हता पाहायला मिळाला. गडाची कामं चालू होती तिकडे आणि त्यांचं निधन झालं राजगडावरती. गडाच्या पायथ्याजवळ येताना पाचाडगाव पाहिलं असेल. तिथे होता जिजाऊंचा वाडा. 9 एकरामध्ये जिजाऊ महासाहेबांचा वाडा होता. त्या खाली राहत होत्या. चढ उतार रायगडाचा काही सहन होईना. गडाचं थंड वातावरण, उतरतं वय असल्यामुळे मानवत नव्हतं. मग 9 एकराचा वाडा आणि आईची सेवा व्हावी म्हणून 3 नंबरची राणी पुतळा राणीसाहेब खाली राहायच्या. मग सईबाई राजगडाकडे, पुतळाबाई खाली आणि उरलेल्या राण्यांची महाल इथे 6 आहेत. मग त्यातला एक महाल पाहिला किंवा जाऊन 6 पाहिले तर रचना सेम पाहायला मिळते. साईटून बांधलेली दगडाची उंच भिंत आहे, संरक्षण भिंत आहे. घराच्या बाजूला कंपाऊंड करतो आपण तसे त्यावेळी कंपाऊंड म्हणून बांधले. कंपाऊंडच्या आतमध्ये जोते आहेत, हे ते घरं होती. राणीचं समोर हॉल होतं, पाठी बेडरूम होतं. हवा खेळती राहायला कोपऱ्यामध्ये खिडकी ठेवली होती आणि बाजूला 16व्या शतकातले टॉयलेट. राजांच्या काळामध्ये पण टॉयलेट होते. तर शास्त्रीय पद्धतीने दगडामध्ये कोरलेली ही टॉयलेट रचना आजच्या पिढीला पाहणं गरजेचं आहे. त्यावेळी कसं टॉयलेट होते तर ती टॉयलेट रचना एक बघा, एक महाल बघा. मग आपण पुढे धान्य कोठाराकडे जाऊ. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बेडरूम मध्ये काय हॉल आहे? हे सगळं आहे बघ, इथे हॉल, बेडरूम सगळं. झोपू काय? भावी पळापळा नाही करायची. इकडे हे टॉयलेट आहे. भावी इकडे या ना, एकत्र या. हे टॉयलेट, हे टॉयलेट, हे टॉयलेट आहे. हे टॉयलेट काय ना तेव्हा मागे हा हे इथे उजेड दिसत होता. हा हा असं बघितलं. चला पटापट, जास्त वेळ लागू नका ते बघायला. तरी बघायला मेणा दरवाजा. आणि ह्या मेणा दरवाजाच्या विरुद्ध बाजूला जर पाहिलं तर समोर जो गेट दिसेल तुम्हाला तो पालखी दरवाजा. मेणा आणि पालखी प्रकार एकच, पण मेण्याला पडदे राहतात आणि पालखी ओपन असते. मेणा स्त्रियांना, पालखी पुरुषाला असायची. महाराजांच्या ज्या इथे राहणाऱ्या राण्या मेण्यात बसून सायंकाळ झाली की सूर्यास्त पाहायला पाठी जायच्या. इथून सनसेट पाहायला मिळतो आणि सूर्यास्त पाहायला मेण्याच्या सायने जायच्या, मेण्यातून यायच्या, म्हणून याला मेणा दरवाजा. पालखीमधून पुरुष लोक यायचे. मग छत्रपती शिवराय असतील, संभाजी महाराज, स्वराज्यासाठी पराक्रमी मावळा, एखादा पराक्रम गाजवणारा मावळा राजधानीवर येतोय तर त्याची पालखी इथून यायची, म्हणून इकडे पालखी गेट. मेणा आणि पालखीच्या मध्ये सगळे राणी महाल आहेत आणि प्रत्येक राणी महालासमोर हा दगडी चौथरा आहे. त्या चौथऱ्यांना दासी वसा, सर्वंट्स क्वार्टर्स, म्हणजे नोकरांना एक विश्रांतीची जागा. नोकर ज्यावेळी कामावर येतील तेव्हा नोकरांना इथे बसायचं. राणीने जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा महालामध्ये कामाला जायचं आणि काम पूर्ण झालं की एक विश्रांतीला जागा म्हणून दासी वसा. रेलिंगच्या आतमध्ये तुम्हाला 3 खड्डे पाहायला मिळतील. लोखंडी ग्रिल आहे पहिल्या खड्ड्यावर, पण जमिनी आतमध्ये 22 फूट पहिला खड्डा खोल आहे, 2 नंबरला 20 फूट आहे, शेवटला 15 फूट आहे. ही धान्याची कोठर आहे. रायगड मराठ्यांची राजधानी. राजधानीच्या गडाला जर शत्रू येऊन वेढा देत असेल तर आपली लोक इथली अडकून पडणार रायगडावर.
मग गडावरच्या लोकांना 3 ते 6 महिने पुरेल इतकं धान्य या गोडाऊनमध्ये स्टोअर केलं जायचं। राजे धान्य ठेवायचे, नंतर पेशवे आले, त्यांनी कैदी ठेवले होते अशी इतिहासकारांची मत आहेत। पण अशी धान्य कोठार तुम्ही जर पाहिलीत तर कोल्हापूरमध्ये गेलात तर पन्हाळ्या किल्ल्यावरती आहेत। पन्हाळा आहे कोल्हापूरमध्ये, गंगा, यमुना आणि सरस्वती रांगेमध्ये 3 कोठार पाहायला मिळतात, मात्र तिथली कोठार जमिनीच्या वरती आहेत। 52 फूट हाईट आहे जमिनीवर, का तर तिथलं अन्य रेग्युलर लोकांना वाटप करायचं आणि हे होतं इमर्जन्सी, गडाला जर वेढा वगैरे पडला तरच इथून लोकांना धान्य मिळायचं। सगळ्यात लहान कोठार इथे पाहायला मिळतात, सगळ्यात मोठी कोल्हापूरमधल्या पन्हाळ्यावरती, गंगा, यमुना आणि सरस्वती। रेलिंगच्या खाली जी घरं पाहायला मिळतील हे मंत्रिमंडळाचे वाडे, अष्टप्रधान जे होतं, म्हणजे या देशाचं पहिलं मंत्रिमंडळ कोणी स्थापन केलं तर ते शिवरायांनी केलं होतं। अनाजी पंत होते, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निळकंठ, निराजी रावजी, रघुनाथ पंडित हे मिनिस्टर, म्हणजे कागदोपत्री लिखाण आहे ते मंत्र्यांकडे दिली जबाबदारी आणि मंत्र्यांच्या राहायला घर होते। इथे 5च घर आहेत, ह्याच्या खालच्या बाजूला हिरवी झाडं दिसतात ना, त्या खाली 3 आहेत, इकडे काम चालू आता उत्खननाचं, त्या बाजूला खाली 3 आणि वरती 5 असे 8 मंत्र्यांचे 8 वाडे म्हणून अष्टप्रधानांचे वाडे। हे कार्यालय पुढे जाऊन बघा, खाली धान्य कोठार पुढे जाऊन बघता येणार आहे, लांबूनच बघा। आपण राजवाड्यात जाऊ जिथे शिवरायांचं वास्तव्य होतं। बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। तोरणा, राजगड, लिंगाणा, गेट मधून प्रवेश केला। या गेट पासून आपल्या समोरची आडवी भिंत दिसते ना, छोट्या विंडो आहेत त्या भिंतीला, तर समोरच्या आडव्या भिंतीपर्यंत आपल्या समोरचा हा मोकळा परिसर, हा प्रशस्त महाराजांच्या राहत्या वाड्याचा परिसर, तिथे राजवाडा होता त्यांचा। पहिला बेस दिसतो आणि या चौथरा जो आयताकृती आहे याच्यावर तुम्ही जर पाहणी केली तर वरती जी चौकोनी दगड आहेत त्याच्यावर लाकडी खांब होते, सागाचे पिलर्स होते। दुमजली घराला आपण जसं सिमेंट कॉलम देतो तसे लाकडी खांब उभे केले होते। खाली चौथऱ्यावर असे चौकोन कोरले गेलेले आहेत 5-5 फुटावरती, हे जे चौकोन दिसतात ना असे 5-5 फुटावरती हे पिलर्स होते, सागाचे खांब होते याच्यात उभे। त्याला मखमली पडदे होते, पैठणी कापड, गोंड्यांच्या फुलांची सजावट असायची। समोर महाराजांचा हॉल बेड आणि इथेच महाराजांनी अखेरचा श्वास घेतला आपल्या। 3 एप्रिल 1680 न पाहायला पाहिजे होता तोच दिवस रायगडाच्या पदरी पडला आणि अखेरचा श्वास राजाने इथे सोडला। तेव्हा अंतिम यात्रेला महाराजांच्या देवळाजवळ नेलं होतं, तिथपर्यंत जायचं आपल्याला। ते महादेवाचं मंदिर आहे जगदीश्वर, राजे नेहमी दर्शनाला तिथे जायचे। देवळाजवळ महाराजांच्या चितेला अग्नी दिली म्हणून समाधी महाराजांची तिथे, पण निधन त्यांचं या जागेवर झालं। जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला पुण्यामध्ये 19 फेब्रुवारी 1630 ला, मृत्यू रायगडावर झाला 3 एप्रिल 1680। म्हणजे आयुष्य मिळालं ते पण 50 वर्षाचं। 50 वर्षाच्या कालकीर्तीमध्ये फोड केली तर 20 वर्ष आपलं बालपण हसता खेळता निघून जातं। 30 वर्ष जरी आपल्याकडे उरले गेले आज तर मनाला वाटेल असं घर नाही आपल्याला बांधता येणार, पण आपल्या राजांनी 350 गडकोट उभे करून स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारे हे पहिले छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांची नोंद आहे इतिहासात। तिथे महाराजांचं वास्तव्य 10 वर्ष होतं। वाड्याच्या बाजूला इथे पाण्याच्या टाक्या होत्या, पलीकडे आंघोळीचं बाथरूम, त्यावेळेच्या आंघोळीच्या बाथरूमची रचना म्हणजे आजच्या काळातले स्विमिंग पूल आहेत, बाटप अशा पद्धतीचं बघू आणि मग पुढे पाण्याच्या टाक्या, हे पाणी स्टोअर केलं, आवडीने पाणी आणायचे, लाईट मोटर पकडून तिथे स्टोअर केलं, हे आंघोळीचं बाथरूम। समोर जी आडवी भिंत पाहायला मिळते त्या भिंतीला होल दिलेले आहेत 2 आणि त्याला लाकडाचे लॉकर असायचे। लॉक केलं की पाणी थांबायचं आणि पाण्याने पूर्ण भरलं की राजे स्नान करायचे। राजांची आंघोळ झाली, राजे वाड्यात निघून गेले की आउटलेट ओपन केलं जायचं, स्नान केलेलं पाणी येते गडा बाहेर जायचं, स्वच्छ पाण्याने क्लीन केलं की आहे तसं लॉक करून कावडीने पाणी भरायचे, स्नानगृह म्हटलं जायचं। नंतरच्या काळात इंग्रज म्हटले की आम्ही स्विमिंग पूल बाटप बांधले, पण ही बघूनच म्हणजे 150 वर्ष राज्य केलं ना भारतावर, तर सगळं हे गड किल्ल्यांवरच्या आणि सगळ्या वस्तू पाहिल्या, त्याला मॉडिफाय केलं, वेगळ्या पद्धतीने घडवलं आणि सगळ्याचा शोध आम्ही लावला असं सांगितलं, पण आपले मराठ्यांनीच सगळं पहिलं तयार केलं होतं। हे त्यावेळेचं स्नानगृह होतं, आंघोळीची जागा, तिथे राजे आंघोळ करायचे। या दोघी आहेत का? हे खांब वगैरे उभे करायला
लवकर या. बघ आता आपण गडाच्या फ्रंटला आलोय, समोरच्या बाजूला. आणि जो आपण किल्ला पाहतोय याला बाले किल्ला म्हटलं जायचं. बाले किल्ला का तर या परिसरात महाराज त्यांच्या राण्याने मंत्री राहायचे. थोडक्यात आजच्या काळात आपण अशा जागेला VIP एरिया म्हणू शकतो की इकडे त्यावेळी राजे मंत्री आणि त्यांच्या राण्या फक्त राहत होत्या, म्हणून बाले किल्ला म्हणजे किल्ल्यामधला जो महत्वाचा परिसर त्याला बाले किल्ला म्हटलं जातं. आणि आपण बाले किल्ल्यामध्ये आता आहोत. गडाच्या सगळ्यात हाईट उंचावरती समोर कोपऱ्यावर वीट बांधकाम दिसली ना, चौकोनी आकाराचं, ते वीट बांधकाम आहे त्याला टाकसाळ खोळी म्हणतात, छापखाना. आजच्या काळात आपण अशा जागेला रिझर्व्ह बँक, आणि आजच्या बँकेत जसे कॉईन वगैरे बनतात तर पूर्वी नाणी राजमुद्रा होण शिवराई तिकडे बनायच्या. जसं कॉईनवर लिहिलं जातं सत्यमेव जयते, तशी महाराजांनी तयार केलेली मुद्रा तिथे बनायची. मुद्रेवर लिहिलं जायचं प्रतीप चंद्र लेखावे वरदे विष्णू वंदिता शहा सुनो शिवशहा मुद्रा भद्राय राजते. प्रतीप कलेचा चंद्र आहे, जसा अवकाशात चंद्र कलेप्रमाणे वाढतो आणि पौर्णिमेला विश्वनंदनी होतो, ते शहाजी पुत्र होते शिवराय, स्थापन केलं होतं स्वराज्य. हे स्वराज्य प्रतीप कलेच्या कोरीप्रमाणे वाढावं, हे लोकांच्या हितासाठी, लोक कल्याणासाठी. अशा कल्याणकारी मुद्रा तिथे बनायच्या, म्हणून त्या वीट बांधकामाला टाकसाळ म्हणतात, छापखाना. दगडात कोरलेली ही गोलाकार इमारत जी आहे हा महाराजांचा सज्जा, गॅलरी. आज आपल्या घराच्या फ्रंटला गॅलरी असते, राजवाड्याच्या फ्रंटला गॅलरी म्हणून सज्जा उभा केला होता. 2 मजली होती, पण आता विजांमुळे बांधकाम सगळं कोसळून पडले. आयत आकृती बांधकाम केलेलं आहे आणि या बोर्डवरती नाव पाहायला मिळतं खलबतखाना. या खड्ड्याच्या आतमध्ये जर उतरला जात तर कोपऱ्यामध्ये गेला करायचं दगड आहे बघा तिथे, तिथून जमिनीच्या आतमध्ये जायला पायऱ्या आहेत. 11 पायऱ्या उतरून अजूनही जाऊ शकतो आपण. अंधारामध्ये एक रूम आहे, खाली 8 बाय 10चा रूम आहे. खलबतखाना, गुप्त मीटिंग तिथे अटेंड व्हायच्या. बहिर्जी नाईकांसारखे लोक राजधानीवर राजांना भेटायला येत आहेत तर त्यांच्याबरोबर पण काहीतरी विशेष चर्चा असतील, आणि त्या इतर कोणासमोर नाही तर गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक आणि राजे आतमध्ये त्या चर्चा केली जायची. म्हणून याला खलबतखाना म्हणजे गुप्त मीटिंग इथे पार पडायच्या. ज्या चौथऱ्यावर आपण सगळे उभे आहोत हा 250 फूट अंतराचा चौथरा, याला म्हणतात सचिवालय, दप्तरखाना. स्वराज्यातील गडकोट किल्ले, गडांचं कागदोपत्री लिखाण इथून चालायचं, म्हणून याला सचिवालय म्हणतात, दप्तरखाना. डॉक्युमेंट सगळं इथून चालायचं, हे सचिवालय. आणि याच्या पाठीमागे एकावर एक रचलेले 2 चौथरे आहेत. ती सदरेवरती बोलवलंय म्हटलं की लोक तिथे सदरेवरती यायचे, खास लोकांची मीटिंग तिथे अटेंड व्हायची. त्यावेळी समोर बांधलेले 2 स्तंभ आहेत, हे मनोरे विजय स्तंभ, ज्याच्यावर विटेचं काम केलेला हा विजय स्तंभ आहे. शिवरायाने कोणताही किल्ला जिंकला, राजे गडावरती आले की स्तंभावर भगवा फडकायचा. रायगडावर भगवा फडकला, मेन गेटवर तोफेचा आवाज द्यायचे आणि गडावरती भगवा फडकला की लोकांना कळायचं राजे विजय झाले. विजयाचा संदेश हा प्रजेपर्यंत जाईल. आणि या स्तंभाला विजय स्तंभ आणि साईडला मनोरे, राण्यांना हवेशीर बसायला. राणीमाल पॅक बंद, हवेशीर राण्यांना बसायला मनोऱ्याची स्थापना केली. पण हे गडाच्या फ्रंटला बांधण्याचं कारण पूर्वीचे राजे असतील, महाराजे असतील तर राजधानीचा किल्ल्याची शोभा वाढवायच्या दृष्टिकोनातून फ्रंटला अशा अष्टकोनी मिनार बांधायचे. पण आता मिनार 2 मजली राहिलेत. तो मनोरा 7 मजली उंच होता पूर्वी, सप्त मिनार म्हणायचे त्याला. आणि 7 मजली असतील तेव्हा कल्पना करा किती भव्य असतील. इमारती 3 होत्या, समोर इकडे 2 मजली, हे आपल्याला पाहायला मिळतं सुरक्षित. आणि त्या बाजूला 7 मजले होते एकावर एक. 7व्या मजल्यावर पाण्याची टाकी, तांब्याच्या नळीने पाणी खालती घेऊन कारंजी उडायचे. आणि आतल्या देवळ्यात कॉलमवरती त्या देवळ्यांमध्ये दिवे असायचे. सूर्य मावळला ना की दिव्याला पेटवलं जायचं. दिवे पेटले की जो प्रकाश निर्माण होईल तो खिडकीला असणाऱ्या पडद्यावरती पडायचा. आणि तो पडद्यावरती प्रकाश पडला की खिडकीला असणाऱ्या पडद्याचा जो रंग आहे त्या रंगाचा उजेड बाहेर दिसायचा. इमारत जशी सजली जाईल 7 मजल्यांपर्यंत तर 7 मजल्यांना 7 रंगाची पडदे, प्रत्येक मजल्यातून वेगळ्या रंगाचा उजेड प्राप्त होईल. आणि इमारत जशी सजली जाईल तिचं प्रतिबिंब तलावात दिसायचं. खालच्या बाजूला तलाव आहे भव्य मोठा, त्याला गंगासागर तलाव म्हणतात. गंगा म्हणजे नदी आणि समुद्र म्हटलं की सागर. गंगासागर का तर राज्याभिषेकाला काशीवरून गागाभट नावाचे ब्राह्मण आले आणि त्यांनी नद्यांचं, सागरांचं पाणी आणलं. राज्याभिषेकानंतर उरलेलं जल हिते विसर्जन केलं. त्यावेळी कविता लिहिली, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, राज्याभिषेकाला आणलं होतं पाणी. जल हे झालं तीर्थाचं घर आणि नाव तयाचं गंगासागर. असा गंगासागर इथे पाहायला मिळेल. हा तलाव बघून आपण दरबारात जाऊ जिथे शिवरायांचा राज्याभिषेक झालाय. अशी महत्वाची जागा बघायला जाणार आहोत. पण समोर लाईटचे पोल दिसत बघा दूरवर, तिकडे हिरकणी बुरुज आहे. हिरकणी गवळण जी माता बाळासाठी उतरली ना ती पश्चिम कड्यावरून उतरलेली. तुम्ही रोपणीवरती आला तोच कडा, बुरुज पश्चिमेला 1.25 तास जातो तिकडे जायला. म्हणजे पूर्ण गड हा 1200 एकराचा, पूर्ण व्हायला 2 दिवस लागतात. 45 पॉईंट. आता दरबारात जाऊ जिथे राज्याभिषेक झालेला आणि तिथे हिरकणीचा सत्कार केलाय. तिथे एक छोटीशी कविता ऐकू मला हिरकणीची. आता तलाव बघून घ्या मग पुढे. हो नाही हे यश हे करा व्हिडिओ पकडायची गरज नाही. खाली हो, खाली बघा. चल ना पुढे. चल मी आहे फुट. शूटिंग करा.
हळू 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 इथे बघा लागेल. टॉर्च लावले ताई. पप्पा आपल्या पिक्चर मध्ये मोठी रूम दाखवतात ती ओबीसी आहे. हा मला टॉर्च लावायला लागणार आहे. अगं नाही एक मला दिसत नाही. हो का? हा मारला एक टॉस मारला. मग इकडे काहीतरी असणार हे वरती आणि आहे. अशा साईडला बसून बोलत असणार. इथे टेबल ठेवायचे आणि इकडे दिवे असायचे. इथे तर दिवे ठेवायचे इथे. हे बघ याच्यामध्ये. हे जे खांब आहेत त्याचे. ये आणि इकडे लावून. हा येतं ना येण्यावाल्यांना लावून. मला नाही. हे काय होतं इथे बोलले ते? गुप्त मीटिंग असायची. भाऊजी हळू पण आपल्या खाली. पिक्चर मध्ये मोठे दाखवतात एवढे छोटेच आहेत ते. हे कर ना एक फोटो मार ना. अग्नी कुठे? शूटिंग चालू आहे रे बाबा. बस रे. गंगासागर पहारेकरी असतात ना त्यांची त्यांना आराम. अगं ते व्हिडिओ मध्ये हे पण दिले की हे पहिलं होतं असं आणि नंतर मग त्याची कॉपी केली आहे ब्रिटिशांनी. हा ना सगळं कॉपी केले. चोर आहेत सगळे. चोर आहे सगळे. इकडून बोलत तिकडून. या जागेला भेट द्यायला आपल्या देशामधून लाखो शिवभक्त येतात इथे. पण इथे आल्यानंतर अभिमान होतो, उत्साह होतो आणि या जागेवर आली की इथली धूळ उचलतात आणि मोठ्या अभिमानाने कपाळी लावतात. सरे साक्षीदार म्हटलो तर राज्याभिषेकाची खरी साक्षीदार म्हणजे इथली धूळ. याच धुळीने पाहिलं असेल त्यावेळी तो नेत्रदीप सोहळा शिवराज्याभिषेकाचा आणि इथली धूळ आपल्या मस्तकी लागणं गरजेचं म्हणून इथली धूळ उचलून मोठ्या अभिमानाने लोक कपाळी लावतात. इथे राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. शनिवारी सकाळी पहाटे 5ला आपले राजे छत्रपती होणार म्हणून 6000 लोक आले होते त्यावेळी. म्हणजे हा दरबार त्यावेळी 6000 प्रजेने गजबजलेला आणि त्यावेळी हा दरबार पॅक होता. बंदिस्त मखमली पडदे, पैठणी कापड, मशालीचा उजेड केला होता. मशाली पेटवलेल्या पैठण्या लखलखत होत्या, पडदे चमकत होते आणि अशा पैठण्यांमध्ये इथे 32 मणाचं सोन्याचं सिंहासन होतं. एक मण म्हटलं 40 किलो सोनं, 1280 किलोचं सिंहासन इथे होतं. मग कल्पना करा पैठण्यांमध्ये किती सोन्याचं सिंहासन सुंदर दिसत असेल. सिंहासनाच्या उजवीकडे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब बसल्या होत्या. सिंहासनाच्या उजवीकडे संभाजीराजे होते, डावीकडे राजाराम राजे, एक बाजूला मंत्री बसले होते आणि एक बाजूला राण्या. त्यावेळी ही भिंत नव्हती, कारण ही भिंत असती तर राजांना प्रजाच नसती दिसली. ही भिंत पेशव्यांनी बांधली. 1733 ते 1818 या कालखंडात पेशवे राजवटीमध्ये हे विटेचं बांधकाम केलेलं आहे. म्हणजे भिंत शिवकाळात नव्हती. मग शिवकाळात इथे सागाचे उंच खांब होते आणि त्याला पडदे होते मखमली. पडद्यांच्या आतमध्ये सोन्याचं सिंहासन आणि सिंहासनाच्या चौथऱ्यापासून समोरच्या नगारखान्याचे गेट पर्यंत हे मधलं अंतर आहे 250 फुटाचं. पण इथे त्यावेळी 6000 लोक बसायची. लाऊड स्पीकर किंवा माईक ही व्यवस्था नव्हती. राजे सिंहासनात बोलले तर आवाज 6000 प्रजेत जायचा आणि कोपऱ्यात तिकडे बसलेला व्यक्ती तिथून कुजबुजला तर आवाज सिंहासनापर्यंत यायचा. असं इकोसिस्टीम होतं. वास्तुशास्त्र याला दोन्ही चमत्कार म्हणतात. म्हणजे राजे बोलले तर ते प्रजेत कळेल आणि प्रजेत एखादा कुजबुजला तर ते राजापर्यंत कळावं. अशा रीतीचं इकोसिस्टीम इथे हिरोजींनी केलं होतं. शिल्पकार हिरोजी इंदुरकरांनी हे इकोसिस्टीम रचना केले. अनुभव तर अजूनही येते. म्हणजे अजूनही कोपऱ्यात जाऊन नसता कागद जरी फाडला तर आवाज तुम्हाला इथपर्यंत येईल. असं इकोसिस्टीम पाहण्यासाठी शांतता लागते. दरबार शांत असेल ते प्रत्यक्षात अनुभवू शकतो. पण इथे राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. ती तारीख होती 6 जून 1674. दिवस होता शनिवारचा. राजे छत्रपती होणार. 6000 लोक आलीत. आता इथे येणारा व्यक्ती आहे म्हणजे रुबाबदार. डोक्याला भगवा फेटा बांधायचा, कमरेला भगवे शेले आणि पिळदार मिशांना पिळ देत आपल्या राजाचं आगमन या नगरखान्यातून होणार म्हणून या दरबारातल्या प्रत्येक व्यक्तीची नजर तिकडे लागली होती. ह्या गेटमधून राजे येणार आहेत म्हणून प्रत्येकाची नजर समोरच्या गेटकडे. पण राजे पहाटे 4ला उठले, राजवाड्यात स्नान केलं, त्यांचा शाही पोशाख अंगावर परिधान केला, कपाळी चंद्रकोर, डोक्यावर जिरेटोप आणि गळ्यामध्ये कवड्याच्या माळा. देवदर्शना व्हावीत म्हणून गडदैवत शिरकाई मातेचं देऊळ येते त्या शिरकाई देवीला नमस्कार केला. प्रसन्न देवता म्हणून तुळजापूरच्या भवानी देवीला साकडं घातलं. जगदीश्वराला जाऊन अभिषेक घातला आणि हत्तीच्या अंबारीतून मिरवणूक वाजत गाजत जगदीश्वराकडून निघाली. नगरखान्याच्या गेटच्या बाहेर अंबारीतून राजे आले आणि अंबारी बाहेरच थांबली. अंबारीतून राजे खाली उतरले. आता राजे गेट मधून प्रवेश करतायत म्हणून दरबारातली 6000 लोक उभी राहिलीत. डोक्यावर असणारे मानाचे फेटे प्रत्येकाने हातामध्ये गुंडाळून घेतले. म्हणजे लगभग तो मानाचा फेटा प्रत्येक मावळा हातात गुंडाळायला लागला आणि आता राजे येतील म्हणून प्रत्येकाने इथूनच मानाचा मुजरा महाराजांना केला होता. एकाच वेळेस ही 6000 लोक झुकून मुजरा करतात राजांना आणि राजांची प्रवेश त्या गेटमधून दरबारामध्ये होतो.
आणि मुजरा जो केले त्याचा स्वीकार करत राजे निघाले सिंहासनाकडे. पण सिंहासनाकडे जात असताना ही 6000 प्रजा आणि त्या असताना ते 32 मानाचं सिंहासन पाहिलं आणि हृदय भरलं आपल्या राजाचं. अंतःकरण भरून आलं त्यांचं. पावलं थरथर कापायला लागले, पाय लटलटले. हृदय भरून येण्याचं कारण काय? राजे तर छत्रपती होणार होते, त्यांचा राज्याभिषेक सोहळा, पण त्यांचं हृदय भरून आलं. कारण होतं की ज्या मावळ्यांच्या जीवावर हे राज्य उभं केलं होतं, हे जीवाभावाचे मावळे दरबारात हजर दिसत नव्हते. प्रत्येक खिंडीमध्ये, प्रत्येक युद्धात प्राणाचं बलिदान दिलं या स्वराज्यासाठी. तो जीवाभावाचा मावळा इथे नाही. मग इथे काय पाहायला मिळेल तर विधवा बायका होत्या, काही लहान मुलं होती राज्याभिषेक सोहळ्यात, आणि कुटुंब प्रमुख ह्या स्वराज्यासाठी धारातीर्थी पडला. म्हणून पहिली पायरी चढताना आऊसाहेबांकडे नजर गेली तर आऊसाहेबांच्या डोळ्यातून अश्रू आले. शिवनेरीच्या मातीमध्ये खेळणारे लेकरू राजा होणार स्वराज्याचा, म्हणजे त्या मातेला किती आनंद झाला असेल. तर आनंद अश्रू डोळ्यातून आले आणि भरलेलं हृदय आऊसाहेबांना सांगू लागलं की आऊसाहेब, स्वराज्याची पहिली पायरी चढताच आम्हास आमचे मावळे आठवतात. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, हे सांगून गेलेले आमचे तानाजी. दुसरी पायरी चढताना प्रतापराव गुजर, नैसरीच्या खिंडीत आता नुकतेच मारले गेले ते प्रतापराव गुजर. वेड्यात मराठे वीर दौडले सात, हे सांगणारे बाजीप्रभू. तिसरी पायरी चढताना बाजीप्रभूंची याद आली की 52 खिंड ज्याने लढवली ते बाजीप्रभू, आणि ते म्हटले होते लाख मेले तरी चालतील पण लाखाचे पोशिंदे जगले पाहिजेत. राज विशाळगड गटा तोपर्यंत काही गणिमाला मी पुढे येऊ देत नाही असे बाजीप्रभू. आणि चौथी पायरी चढताना मुरारबाजींची याद आली. पुरंदर किल्ल्याला तह पडलेला आणि पुरंदराच्या तहामध्ये मारले गेले होते मुरारबाजी. असंख्य शूरवीरांची नावं घेत महाराज सिंहासनाकडे गेले, राजांचं रूप घेतलं आणि त्या सिद्धीला भेटायला गेले. ते शिवाकाशीत असे असंख्य मावळे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले आणि यांच्या बलिदानामुळे हे राज्य उभं करू शकले राजे. पण त्याच मावळ्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा राज्याभिषेक सोहळा पार पडतोय म्हणून आपल्या राजाला खूप वाईट पडलं. मुजरा केला सिंहासनाला, आऊसाहेबांचं तिथे दर्शन केलं आणि मग महाराज विराजमान झाले सिंहासनात. 32 मानाच्या सिंहासनात राजे विराजमान झाले. नगारखान्यावर नगारे तुतारे चौगडे आणि सनई वाजायला लागल्या. रायगडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर 21 तोफांचा आवाज झाला. म्हणजे सह्याद्रीचे कडे अगदी जागे झाले होते आणि हा रायगड आनंदामध्ये धुंदमत होता. त्यावेळी राजसभेमध्ये 1000 सोन्याच्या मोहरा उधळल्या. इथे अभिषेकाचा कार्यक्रम म्हणजे काशीवरून आले पंडितवान गागाभट आणि नद्यांच्या सागरांच्या पाण्याने अभिषेकाला सुरुवात केली. आणि नगारखान्याच्या गेटमधून गुलफुकदार आवाज देतो की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 राजे शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी अशा गर्जना अशा घोषणा होता. राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि येणाऱ्या प्रजेचं स्वागत व्हावं म्हणून गेट बाहेर उजवीकडे डावीकडे हत्ती उभे केले होते. आता बलाढ्य मोठे हत्ती सोन्या नाण्याने सजवलं होतं हत्तींना. आता येणाऱ्या प्रजेच्या स्वागताला ते हत्ती उभे केले होते. राजांच्या राज्याभिषेकाला इथे ब्रिटिश आला किल्ल्यावर इंग्रज, आणि इंग्रज हा पायी चढून येताना थकला होता, दमचाक झाली होती. हत्ती पाहून आश्चर्यचकित पडला. 2 पायाचा माणूस मी, गडावर येताना थकलो. हत्ती कसे आले इथपर्यंत? तर हत्ती येणं शक्य नव्हतं. राजे फार ग्रेट होते, बुद्धीने चालाक होते. महाराजांनी पिल्ला आणलीत हत्तीची आणि हत्तीला गडावर मोठं केलं. इंग्रजाला काय करणार, दूरदृष्टी विचार. तर इंग्रज मुजरा करायला लागला. म्हणून म्हणतात झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना याचं शिवमंदिर. म्हणजे इंग्रजांसारखी लोक त्यावेळी महाराजांना मुजरा करत होते. हा नगारखान्याचे गेट आहे, जी 52 फूट हाईट आहे. लांबून पाहिला की मुंबईला बनलेले गेट ऑफ इंडिया गत दिसतो. इंग्रजांनी याला पाहिलं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया उभारला. या दरबारात महाराजांनी हिरकणीचा सत्कार केलाय. म्हणून एक छोटीशी कविता ऐकतो हिरकणीची. कविता अशी आहे की कोणत्या पाठ्यपुस्तकात नाही लिहिली. रायगडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची आणि कथा सांगता येते अजून तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळासी वाळुसरे या नावाचे आणि राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे आणि शोभेत होती हिरा नाव त्या तडपदार गरवालीचे. सांज सकाळी हिरा येतसे दूध घेऊन गडावरी चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एक दिवशी दूध घालता हिरा ही क्षणभर विसावली. ध्यानी नाही आलमणी कधी सांज वेळ टळून गेली. सूर्यदेव मावळतील जाता बंद झाले गडाचे दरवाजे आणि मनात भ्याली हिरा म्हणाली घरी तान बाळ माझे. हात जोडले आणि करी विनंती गडकरी खाली जाऊ द्या मला. आणि गडकरी म्हटले नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाची 8वी झाली माय माऊळी वेडी पिसी आणि कडा उतरून धावत जाऊन बाळाला ती घेई कुशी. आतून ए धाडस पाहून महाराज स्तंभित झाले आणि साडी चोळी हिरास देऊन
प्रेमे सन्मानित केले. कड्यावरती तो बुरुज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची, आणि कथा सांगता येते अजून तेथील हिरकणी बुरुजाची. कथा सांगता येते अजून तेथील हिरकणी बुरुजाची. हिरकणी ज्यावेळी उतरली त्या राजे म्हटले, एखादी स्त्री बाळासाठी जर कडा उतरून जात असेल ना, तर हिरोजी शत्रूवरती येऊ शकतो. इथून पूर्ण कडा तासून तटबंदी बांधा आणि तटबंदीला नाव द्या हिरकणीचा बुरुज. या गावाचं नामकरण हिरकणी वाडी केलं आणि पश्चिमेच्या कड्याला हिरकणीचा बुरुज असं नाव दिलं होतं. आता नगरखान्यातून पुढे होळीचा माळ आहे, बाजारपेठ, तिकडे जाऊ. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. गडावरती यायला 3 वाट आहे. नाही, रस्ता एकच आहे, रस्त्यामध्ये गेट असतील, मार्ग एकच होतो. हे दुकान आहे बाजारपेठ ही बाजारपेठ आहे, 800 फूट लांब आहे आणि रस्ता आहे हा 40 फूट रुंद आहे. डाव्या बाजूला 22 दुकान आहेत, उजवीकडे 44 दुकान आहेत. पण जमिनीपासून हाईटवरच, कारण घोड्यावर बसून बाजार केला जातो. आगे दुकान, पीछे मकान, पुढे दुकानाने व्यापारी राहायचे, मागे मध्ये मटेरियल स्टोर राहायचं. अतिक्रमण नव्हतं, दुकानाच्या पायऱ्या आतील भागात आहेत. जाणाऱ्या लोकांना, घोड्यांना काही त्रास नाही झाला, पायऱ्या आतील भागात आहेत. आणि ह्याला राजमार्ग म्हणायचे. तर नगरखान्यापासून जो रस्ता मंदिरापर्यंत गेलाय हा राजमार्ग. राजे स्वतः इथून जायचे दर्शनाला. ज्याच्यावेळी राजा मंदिरात जातील त्याच्यावेळी हिरोजींच्या नावावरती राजांचा पाऊल स्पर्श व्हायचा, म्हणून त्यांनी नावाची पाटी पण लिहिली आहे जगदीश्वर मंदिराच्या समोर. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी. हे नागाचं सिंबल बघा दुकानात. हे बाजारपेठेचे प्रमुख होते नागोजीराव शेट्टी, कर्नाटक मध्ये. तर त्यांच्या नागोजी नावावरून नागाचं सिंबल दिलं. ऍडव्हर्टाईज, हे ड्रेनेज पाणी जायला. लोक रे जगदीश्वर मंदिराच्या इकडे पायाखाली बघ, पायाखाली बघ. कोणतं राजगड गणेशाचं स्मरण करून मी किल्ला बांधला. मग गणेशाचे शिल्प आपल्याला अनेक ठिकाणावर पाहायला मिळतात. दरवाजांच्या वरती, मंदिरात जाताना पण दरवाजाच्या वरती पाहिलं तर गणेश शिल्प आहेत. आणि लिहिलंय प्रासादो जगदीश्वरस्य. जगदीश्वराचं हे जे मंदिर आपण पाहिलं, मंदिराचा प्रासाद हे जगदीश्वराच्या प्रासादाप्रमाणे गडावरची बांधकाम आहेत असं त्यांनी उल्लेख केला याच्यामध्ये. आणि राज्याभिषेकाची तिथी लिहिली श्रीमंत छत्रपती, म्हणजे राजे छत्रपती झाले त्याची तारीख. आपण इंग्रजी तारीख सांगतो 6 जून, पण याच्यामध्ये मराठी तारीख लिहिलेली आहे. शालिवान शाके 1596. बाणभूमी गणना आनंद नाम संवत्सरे ज्योतिराज कीर्ती रूपे. म्हणजे ज्योतिषाकडे जाऊन हे राज्याभिषेकाचं मुहूर्त काढलं आणि हा राज्याभिषेकाचा एक शुभ दिवस म्हणून ह्या गडाची शाश्वती देतात. ते गडावर काय बांधतात, तलाव, टाक्या, गजशाळा, हत्तीखाना, मनोरे अशा सगळ्या इमारतींचा उल्लेख करून शेवटच्या ओळीमध्ये त्याने लिहिले की यावं चंद्रदिवा करू, यावं चंद्रदिवा करू विलसतशा झुंब झुंबते. जोपर्यंत हिरोजी म्हटले होते अवकाशातले हे चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत मी केलेली ही बांधकाम आहेत ही मजबूत राहणार, पुढे टिकून राहतील असं त्याने गॅरंटी पत्र. आपण नवीन घर बांधलं तो कलाकार सांगत नाही आपल्याला घर किती टिकेल,
पण चंद्र सूर्य असेपर्यंत ही कामं मजबूत राहतील असं त्यांनी शब्द महाराजांना दिला होता. ही राजांची समाधी आहे. समाधीचं इथे महाराजांच्या चितेला अग्नी दिली म्हणून समाधी इथे बांधलेली आहे. समाधीचा मूळ चौथरा संभाजी महाराजांनी बांधला, पण समाधीचा जीर्णोद्धार केला महात्मा ज्योतिबा फुले 1869 मध्ये. 1870ला पहिली शिवजयंती पुण्यात चालू केली होती. 1926ला ही समाधी बांधून पूर्ण झाली कंप्लीट. पाठीमागे वाघ्या कुत्र्याची समाधी आहे, त्याच्यावर वाद आहे, ऐतिहासिक उल्लेख नाही त्याचा इतिहास सांगणं बंद करायला सांगितलं आम्हाला. तिकडून बांधून पूर्ण केल्यानंतर मग गडावर काही बांधकामं केली होती. मग जगदीश्वराचं हे महादेवाचं मंदिर पण लांबून जर पाहिलं उजेड असताना तर लांबून मस्जिद सारखं दिसतं. मस्जिद सारखा आकार का दिला होता तर मोगली काळ होता. देवळं मंदिरं बांधली जायची पण मोगल तोडफोड करायची. आपण बांधलेली देवळं ही पुढे सुरक्षित राहिली पाहिजे. तर मोगलांनी जरी मंदिर पाहिलं तर मोगलांना वाटलं पाहिजे मस्जिद आहे आपल्याला, तोडफोड नव्हतं, आपलं मंदिर पुढे टिकावं म्हणून बाहेरून डिझाईन फक्त मस्जिद सारखं. एखादा मोगली सरदार लांबून मस्जिद वाटेल तो इथे येऊ शकतो. तर मंदिराच्या समोरून यायचे म्हणजे पूर्वीचा एंट्रन्स पुढून होता, तो पुढून प्रवेश केला तेव्हा त्याला समोर नदी पाहायला मिळेल आणि नदी पाहिला की त्याला कळेल की हे शंकराचं देऊळ आहे, म्हणजे फसवणूक होईल त्याची. आणि तेव्हा पूर्ण तो इथे तोडफोड करायला सुरुवात करेल. तेव्हा नदी तोडफोड झालेली, नदीचे कान तोंड तोडले मोगलांनी. आणि मंदिरात जायचं म्हटलं तर मंदिरात जाताना दरवाजे खूप लहान आहेत, आपल्याला झुकून जायला लागतात. पूर्वी लोक तर अंगाने उंच आणि दिफाट असायचे. शत्रू इथे आल्यानंतर नंदीची तोडफोड करेल. मंदिरात जाऊन शिवलिंग उद्ध्वस्त करायचं म्हटलं तर त्या शिवलिंगापर्यंत त्या शत्रूला जायला आपल्या देवाला झुकावं लागेल. पण त्याला भ्रम होईल की आपण हिंदूंच्या देवाला झुकून जातोय, तो दरवाजे तोडून जाईल. म्हणून दरवाजाच्या वरती मोगलांचे प्रतीक कोरले म्हणजे मोगली मिनार कोरलेले दरवाजाच्या वरती पण, म्हणजे त्याचं प्रतीक असल्यामुळे तो हातून तोडणार नाही, ते उद्ध्वस्त नाही होणार. म्हणून प्रत्येक गोष्टीचा एक बारकाईने विचार करून मंदिराला देवळाला आकार मस्जिद होता. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला की गोलाकार असा दगड पाहायला मिळेल. तिथे चांदीचा कासव होता, त्यावेळी शांततेचं प्रतीक. दर्शनाला आलेल्या व्यक्तीला जीवनामध्ये सुख समाधान शांतता मिळावी आणि शांततेचं प्रतीक म्हणून चांदीचा कासव ठेवलं होतं राजाने तिथे. आणि हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते. शिवलिंग आतमध्ये तिथे अभिषेक करायची आणि ते अभिषेक घातलं की मग काही जीवनामध्ये काही गोष्टी नियोजन आहे दिवसाभरातलं ते इथून सुरुवात, म्हणजे इथे पहिली पूजा करायची महाराजांनी, न कार्यक्रमाला त्यांच्या सुरुवात केली जायची. राजे येताना पूर्वेकडून यायचे, म्हणजे कोणत्याही देवळात घरामध्ये जाताना दरवाजे पूर्वेचे ठेवावे. शास्त्रीय पद्धतीनुसार हे मंदिर बांधलं की याचे दरवाजे पूर्वेकडे होते सगळे. मंदिरात येण्याचं मेन एंट्रन्स होतं तर नगारखाना त्याला म्हटले जायचं. मंदिरात येण्याचं मेन गेट नगारखाना. जसं आपण तिकडे नगारखाना पाहिला बाल्य किल्ल्याचं मेन गेट, तसं मंदिराचा मेन गेट आहे म्हणून नगारखाना म्हणायचे. आणि त्या गेटच्या पायरीवर नाव आहे सेवेची ठाई तत्पर हिरोज इंदुरकर. ज्या कलाकाराने हा रायगड बांधला त्या कलाकाराचं नाव तिथे ठेवलं. 14 वर्ष गेले हिरोजींचे. घरदार स्वतःचं जमीन जागा सगळं विकलं आणि हा गड बांधला त्यांनी पूर्ण केलेला. रायगड किल्ला बांधण्या अगोदर त्याने अनेक किल्ले बांधले. माळवण मध्ये गेलात तुम्ही तर सिंधुदुर्ग किल्ला आहे, रायगडाची शेजारी प्रतापगड आहे. हा गड बांधून हिरोजीने पूर्ण केला आणि एक मोठी जबाबदारी दिली ती रायगड बांधण्याची. राजधानीच बांधायची हिरोजीने आणि गड बांधायला 14 वर्ष गेले. आता काय बांधायचं 14 वर्षात तर 11 तलाव, 84 टाक्या आणि 350 इमारती बांधल्या इथे. देवळं मंदिरं बांधलीत रायगडावरती. जगदीश्वराचं मंदिर, शिरकाई मंदिर बांधलं होतं, वाडेश्वराचं मंदिर आहे, भवानी मंदिर होतं. अशा मंदिरांची स्थापना केली होती. आणि मग रायगड बांधून पूर्ण झाल्यानंतर हिरोजींनी पत्र लिहिलं महाराजांना, खलिता पाठवला राजगडावरती की गड पाहायला या राजा तुम्ही, गडाची कामं आम्ही पूर्ण केली. मग कशी केली हे काही सांगितलं नाही. स्वतःचं घरदार विकून त्याने गड बांधलेला, पण असं काही न सांगता हिरोजींनी किल्ला बांधून पूर्ण झाला हे सांगितल्यानंतर राजे गड पाही चढायला सुरुवात केली. गडाची रेखीव बांधकामं, दरवाजे रायगडाची पाहत राजे गडावर पोहोचले. राजसभेमध्ये त्याने दोन्ही चमत्कार दाखवला राजांना. कोपऱ्यातून हिरोजी हळूच बोलले, राजांना कळालं तिकडे. हिरोजींनी सांगितलं की हे इकोसिस्टीम, राजा तुम्ही सिंहासनात बोलायचं आणि प्रजा तुमची खाली ऐकेल सगळं. कोणीही प्रजेत एखादा शत्रू गद्दार येऊन बसला, फितुरी बसला तर तो कुजबू जाईल आणि ते कुजबजत असताना तुम्हाला लगेच कळेल की ते फितूर बसलेले कोणते. असं दरबाराचं वैशिष्ट्य. म्हणजे अनेक गोष्टी त्यांनी महाराजांना आणि हिरोजीने पाहिल्या आणि हिरोजी आणि कारभार चालू करायला सांगितलं रायगडावरून. म्हणजे 71ला राजे इथून कारभार चालू करतात. 1656ला गड ताब्यात घेतला, 70 पर्यंत कामं झाली होती. 71ला राज्य कारभार चालू झाला आणि 74 मध्ये राज्याभिषेक झाला. एक मोठा नेत्रदीप सोहळा या रायगडाने पाहिला आणि तो राज्याभिषेक सोहळ्यामध्ये महाराज प्रत्येक सरदाराला त्याच्या हुशारीप्रमाणे कर्तबदारीप्रमाणे बक्षीस देतात. मग त्या दरबारामध्ये 6000 लोक, मग प्रत्येकाच्या हुशारीप्रमाणे कोणाला ढाळ मिळाली त्यावेळी, कोणाला तलवार दिली, कोणाला सोनं दिलं, कोणाला इथल्या गावांच्या वतनदारा दिले होते त्यावेळी. पण रायगड बांधला त्याला काय द्यायचं आपण, हिरोजींना काय द्यायचं. आता राजानं सुचेना, आता राज्याभिषेक सोहळ्यामध्ये हिरोजींना नेमकं काय द्यावं आपण. 14 वर्षात त्याने किल्ला बांधलाय, काय द्यायला पाहिजे हिरोजींना आपण. हिरोजींनाच विचारलं की हिरोजी तुम्हाला काय पाहिजे. हाती घोडे जहागिरी, सोनं नाणं धन दौलत पैसा अडका, इथल्या गावांची वतनदारी जहागिरी तुम्हाला वाटेल ते मागा, आम्ही इनाम म्हणून देऊ.
मागायचं असतं तर सोनं नाणं जहागिरी वाटेल ते मागितलं असतं, पण हिरोजीने तसं काही न मागता हिरोजी म्हटले राज बक्षीस तर घेईल अवश्य, पण या दरबारामध्ये नव्हे, आमचं बक्षीस आम्ही जगदीश वराकडे स्वीकारू. तेव्हा राज्याभिषेकानंतर नगरखान्याच्या समोरूनच हत्तीच्या अंबारीतून राजांची मिरवणूक, राज्याभिषेकानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम तिथे पूर्ण झाला आणि जगदीश वराकडे निघाले राजे. बाजारपेठेतून जसं आपण आलो तसेच राजे मिरवणुकीतून हत्तीच्या, आणि हिरोजी आपलं बक्षीस घ्यायचं म्हणून गेटच्या समोर उभे होते. तर गेटच्या समोरच्या बाजूला हिरोजी उभे. आता तयारी काय, तर मंदिरात येण्याचं गेट, त्या पायरीत दगड बसवायचा बाकी ठेवलाय आणि दगडात स्वतःचं नाव लिहिलं होतं आणि दगडावरती भगवा अस्तर लागलं होतं. अस्तराच्या आतमध्ये दगड, दगडाच्या आतमध्ये हिरोजींनी दगड घडवलेला ठेवलाय, नाव लिहिलंय स्वतःच. आणि राजे अंबारीतून पुढे गेले, अंबारी थांबली, राजे उतरले. आता प्रवेश होणार दरबार ह्या मंदिरामध्ये. एवढ्यात हिरोजीने मुजरा केला. मुजरा करून हिरोजींनी थांबवलं राजांना. राजे थांबा, आधी माझं बक्षीस द्या आणि मग जावा जगदीश्वराकडे. मग विचारलं राजांनी की काय हवंय तुम्हाला, तर त्यावेळी हिरोजी म्हणतात की हा दगड मला घडवलेला पायरीमध्ये बसवायचं इथे, हे परमिशन फक्त तुमचं हवंय, एवढंच बक्षीस. मग विशेष वाटलं, 14 वर्ष काम केलं आणि एका दगडात बसवण्याचं परमिशन. हिरोजींनी काहीतरी विशेष लिहिलंय म्हणून भगवा पडदा बाजूला केला आणि विशेष काय लिहिलंय तर सेवेची ठाई तत्पर हिरोज इंदुरकर. महाराजांचं पण हृदय भरलं तिथे. हिरोजींना कडकन मिठीत मध्ये घेतलं आणि म्हटले वा हिरोजी वा, तुमच्यासारखी माणसं मिळालीत म्हणून हे राज्य उभं केलं मी. तुमच्यासारख्या कलाकाराचं नाव या पायरीवर नसावं, मेन गेटवर असावं, नगरखान्यासारख्या उंच इमारतीत तिकडे असावं. इथे का नेतंय नाव, तर ज्या ज्यावेळी राजा तुम्ही जगदीश्वरात याल ना, तर या गेटमधून याल राजा, तेव्हा तुमचं पाऊल आमच्या नावाला स्पर्श होईल. राजे तुमच्या पावलाला लागलेली धूळ आमच्या मस्तकीला लागेल. या दृष्टिकोनापोटी हिरोजीने नाव लिहिलंय सेवेची ठाई तत्पर हिरोज इंदुरकर. म्हणजे किल्ला वगैरे बांधला म्हणून जर हिरोजीने नाव लिहिलं असतं तर तिकडे मेन गेटवर उंच इमारतीवर निवडले असता. रायगड किल्ला बांधला म्हणून नाही, तर राजांच्या पावलाची धूळ नेहमी आपल्या मस्तकी लागत राहावी अशा दृष्टिकोनातून नाव लिहिलंय सेवेची ठाई तत्पर हिरोज इंदुरकर. हिरोजींच्या नावाची पाटी पाहायला मिळते. गडाचे शाश्वती पत्र, मग त्याने रायगड बांधलाय पण गडाची बांधकामांची गॅरंटी काय दिली, तर चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत गड मजबूत राहील, टिकून राहील, असं शाश्वती पत्र राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या अगोदरच त्याने महाराजांना दिलं होतं इथे लिहून. ते गॅरंटी पत्राचा शिलालेख संस्कृत मोडी लिपी बोलतात त्याला, त्या मोडी लिपीमध्ये लिहिलेला पाहायला मिळतो. आणि या समाधी समोर म्हणजे जीवनात मराठ्यांनी एकदा रायगड वारी केली पाहिजे. जसं वारीतला वारकरी पंढरी वारी करतो तशी मराठ्यांनी जन्माला आलो तर रायगडावर आलं पाहिजे आणि छत्रपतींच्या समाधीला येऊन नतमस्तक व्हायला पाहिजे. तर आपले राजे होते म्हणूनच आपण आहोत. कविभूषण म्हटले होते काशी हुण की कला जाती, मथुराणे मस्जिद वस्ती, अगर न होते शिवराय तर सुन्नत सबकी होती. म्हणजे राजे जन्माला आले नसते तर आपला हा हिंदू धर्म आहे तो नष्ट होऊन गेला असता त्यावेळी. म्हणून म्हणायचंय की जिजाऊ महासाहेब जन्माला आलात तुम्ही म्हणून दिसते अंगणामधली तुळस, आणि शिवरायांना जन्म दिला होता म्हणून दिसतात आज मंदिरांचे उंच उंच कळस. म्हणजे देवळांमध्ये देव राहिले ते राजांमुळे. तर इथे आपली महत्वाची माहिती झालेली आहे. तर इथून आपला परतीचा प्रवास, जसं आपण आलो तसं होळीच्या माळावर तुम्हाला जायचंय, मग तिथून शॉर्टकटने तुम्ही रोपवेकडे 10 मिनिटात जाल. तर माझी माहिती झालेली आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. हा खाली जाऊ. दो दीवाने